नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. आज तुम्हाला इंग्रजीत बोलायचं असेल तर तुम्ही हे लेक्चर पूर्ण पहा आणि ही रचना तुम्ही शिका, तरच तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलता येईल. अन्यथा तुमच्या इंग्रजीच्या वाक्यरचना तुम्हाला बनवता येणार नाही आणि बोलताही येणार नाही. पहा, जसं माझं हा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे, तसंच माझा हा इंग्रजी ग्रामरचा एक चॅनल आहे. त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करतो. आणि हा एका लेक्चरमध्ये एकच कॉन्सेप्ट, जसे की सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पॉझिटिव्ह असेल तर त्या लेक्चरमध्ये फक्त पॉझिटिव्हचीच माहिती देणार. निगेटिव्ह, व्हर्बल, डब्ल्यूएच असं नाही, फक्त पॉझिटिव्ह. त्याच्या वाक्यरचना सगळ्या आणि त्याचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे सगळे कन्सेप्ट क्लिअर करून देणार. पहा, जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, जर तुम्हाला इंग्रजीत खूप छान बोलायचंय तर तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या रचना तुम्हाला इंग्रजीच्या माहिती असणं गरजेचं आहे. आधी आपण काय करू, इंग्रजीची जी रचना आहे ती आधी तुम्हाला मी इथं देतो बोर्डवर. पहा, सुरुवातीला काय इट, नंतर काय बी, बी चे रूप, त्यानंतर आहे तुम्हाला काय घ्यायचंय विशेषण, त्याच्यानंतर घ्यायचंय तुम्हाला टू, नंतर घ्यायचंय क्रियापदाचं पहिलं रूप, आणि नंतर काय राहिलेला भाग. पहिल्यांदा काय इट, नंतर बी चे रूप. आता बी म्हणजे पहा, हे समजून घ्या आधी कन्सेप्ट. टू बी म्हणजे काय, ॲमिझा. ओके, नंतर काय, हे त्याचं झालं वर्तमानकाळी रूप. वर्तमानकाळी रूप नंतर त्याचं भूतकाळी रूप काय बघा, वॉज आणि वर. ओके, जर वाक्यामध्ये जर तुमचं कॅन, मे हे असे हेल्पिंग वर्ब्स म्हणजे शूड, हे असे जर हेल्पिंग वर्ब्स आले असतील तर त्याच्या पुढे तुम्हाला डायरेक्टली काय बी घ्यायचंय. काय डायरेक्टली बी. नंतर वाक्यामध्ये जर हॅव किंवा हॅज आणि हॅड असेल तर ह्या बीचं तुम्हाला तिसरं रूप म्हणजेच काय बीन वापरायचंय. नंतर तुम्हाला वाक्यरचना घेणारच आहे, त्या तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे तुम्हाला तोंडपाठ करायचंय. बीची रूप तुम्हाला समजून घ्यायचे की वर्तमानकाळी रूप असेल तर काय, भूतकाळी रूप असेल तर काय, हेल्पिंग वर्ब्स असेल तर काय वापरायचं. नंतर हॅव आणि हॅज हॅड असेल तर तुम्हाला बीचं तिसरं रूप वापरायचंय. हे बीची रूप आधी समजून घ्या. आणि त्याच्यानंतर वाक्यातलं विशेषण म्हणजेच काय ऍडजेक्टिव्ह, हे काय आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह कुठलं वापरायचंय बोलताना आणि लिहिताना ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आलं लक्षात? तेव्हा मग ही रचना तुम्हाला खूप उपयोगाची ठरेल आणि तुम्हाला वापरता सुद्धा येऊन जाईल. बघा, आता ह्याच्या वाक्यरचना पाहू आपण. पहिलं काय करायचंय, तुम्हाला इट घ्यायचंय आणि त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला बीचं रूप घ्यायचंय. जसे की बघा, या भिंतीवरनं उडी मारणं कठीण आहे. काय, या भिंतीवरनं उडी मारणं कठीण आहे. आता वाक्यरचना पहा. सुरुवातीला काय इट, नंतर काय वर्तमानकाळी रूप आहे म्हणून इथं काय घेणार आपण इज. नंतर काय, ह्या इज नंतर काय विशेषण म्हणजे काय, कठीणला काय वापरणार तुम्ही डिफिकल्ट. तुम्हाला जर ह्याची अजून डीप मध्ये जर माहिती हवी असेल विशेषण ऍडजेक्टिव्ह, तर तुम्ही जो माझा ग्रामरचा चॅनल सांगितलाय त्याच्यावर पूर्ण लेक्चर टाकलेले आहेत मी. कुठल्या कुठल्या प्रकारचे तुमचे विशेषण आहेत ते सगळं पूर्ण लिहून दिलेलं आहे. तुम्ही पहा तिथं, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि तुम्हाला अजून सोयीस्कर होऊन जाईल वाक्यरचना बनवण्यासाठी. पहा, इट इज डिफिकल्ट. टू रूप घेतलं, विशेषण घेतलं, नंतर काय टू, नंतर काय क्रियापदाचं रूप म्हणजे उडी मारणं म्हणजे काय जम्प, काय भिंतीवरून म्हणजे ओव्हर धिस वॉल. म्हणजेच या भिंतीवरून उडी मारणं कठीण आहे, म्हणजे इट इज डिफिकल्ट टू जम्प ओव्हर धिस वॉल. त्याच्यानंतरची वाक्यरचना, टीका करणं सोपं असतं. आता ह्याच्यामध्ये वर्तमानकाळी रूप असेल तर त्याचा अर्थ काय होईल की आहे, आहोत, असतं, असते असा अर्थ होतो. आणि भूतकाळी असेल तर काय, होता, होती.
आणि जर फ्युचर असेल तर मग काय असेल किंवा असणं असा त्याचा अर्थ होईल. बघा लिहून घ्या. त्याच्यानंतरचं काय, टीका करणं खूप सोपं असतं. काय, टीका करणं खूप सोपं असतं म्हणजे इट इज इझी. वाक्यरचना लिहून घ्या. इट इज इझी टू क्रिटिसाइज. काय, इट इज इझी टू क्रिटिसाइज. क्रिटिसाइज म्हणजे काय, टीका करणे. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला दोष देणं बरोबर नाही. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला दोष देणं बरोबर नाही. पहा, इट इज नॉट फेअर टू ब्लेम हिम फॉर एव्हरीथिंग. काय, प्रत्येक गोष्टीसाठी त्याला दोष देणं बरोबर नाही. त्याच्यानंतरची पहा वाक्यरचना. तिथं जाणं धोकादायक होतं. हे झालं आता वर्तमान काळी. आता भूतकाळी. तिथं जाणं धोकादायक होतं म्हणजेच इट वॉज डेंजरस टू गो देअर. म्हणजे तिथे जाणं धोकादायक होतं. आता तिथं जाणं धोकादायक असू शकतं. काय, तिथं जाणं धोकादायक असू शकतं म्हणजेच इट कॅन बी. आता कॅन नंतर काय, बी नंतर काय, डेंजरस म्हणजेच विशेषण, नंतर टू आणि गो आणि नंतर देअर हे राहिलेला भाग. म्हणजे तिथं जाणं धोकादायक असू शकतं. त्याच्यानंतर आहे तसे म्हणणे बेजबाबदारपणाचे होईल किंवा असेल. तसे म्हणणे बेजबाबदारपणाचे असेल किंवा होईल. बघा वाक्यरचना लिहून घ्या मराठीत आणि इंग्लिश मध्ये. बघा वाक्यरचना. तसे म्हणणे बेजबाबदारपणाचे होईल. इट विल बी irresponsible to say that. ओके, म्हणजे तसे म्हणणे बेजबाबदारपणाचे असेल किंवा होईल. त्याच्यानंतर काय, हे सिद्ध करणं खूप कठीण होईल. काय, हे सिद्ध करणं खूप कठीण होईल किंवा असेल. इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह दिस. ओके, म्हणजे हे सिद्ध करणं खूप कठीण असेल किंवा होईल. बघा तुम्हाला ही रचना सांगितली, बीची रूपं सांगितली, त्यांचा वापर सांगितला. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्ही शेवटपर्यंत हे लेक्चर पाहत आला असेल तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा. पुढील सेशनमध्ये आपण असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.